झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पीडितांच्या यात सबुरीचा अंत होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे। मुंबई हल्ल्यावरचा दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद झाला तो आर्थर रोड जेल परिसरातल्या नागरिकांना, कारण गेली 4 वर्ष कसाब जेलमध्ये असल्यामुळे परिसरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता आणि त्याचा फटका परिसरातल्या नागरिकांना अर्थातच बसत होता। मुंबईत आर्थर रोड जेलजवळ या डॉक्टर राजेश गज्जर यांचं क्लिनिक आहे। गेल्या 4 वर्षात यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। इथल्या इतर नागरिकांप्रमाणे डॉक्टरांनाही क्लिनिकपासून दूर अंतरावर आपली कार पार्क करावी लागायची। एवढंच नाही तर त्यांच्या क्लिनिकजवळ ॲम्ब्युलन्स आणायलाही परवानगी नसायची। त्यामुळे त्यांच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटची संख्याही रोडावली होती। शेवटी त्यांना त्यांच्या क्लिनिकचा अर्धा भाग भाड्यानं द्यावा लागला। लास्ट 4 इयर्स में नॉट ओनली माय क्लिनिक, आजू बाजू वाले जो ज्वेलर्स है, रेडीमेड गारमेंट्स वाले हैं, जितने शॉप ओनर्स है, उनका बिजनेस ऑलमोस्ट 70-80% कम हो गया। इथं राहणाऱ्या जवळपास 50,000 नागरिकांना ओळखपत्र देण्यात आलं होतं। प्रत्येक वेळी जाता येता त्यांना ओळखपत्र दाखवावं लागत असे। एखाद्याच्या घरी पाहुणे आले तर त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर घरी नेता येत असे। कसाबला फाशी दिल्यानंतर आता या सर्व त्रासातून या नागरिकांची सुटका होणार आहे। बहुत पेशेंट लोग ऐसे थे जिनकी जान भी चली गई इस वजह से, तो अभी तो हटाना ही चाहिए। अभी तो केस कंप्लीट हो गया है, सब सॉल्व हो गया है ना। हम तो चाहते ही है कि जल्दी से जल्दी ये रिस्ट्रिक्शन हट जाए ताकि हमारा धंधा वापस से पहले जैसा हो। कसाबला अटक झाल्यानंतर त्याला इथल्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। तेव्हापासून या भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती। झी 24 ताससाठी निवेदिता मिश्रासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।